मित्रांनो, ध्यास स्पर्धा परीक्षा मार्फत आपलं स्वागत। आजच्या या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, मराठी वर्णमाला, जे की मराठी व्याकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। आतापर्यंत ज्या विविध स्पर्धा परीक्षा झाल्या त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वर्णमालेवर कशा प्रकारचे प्रश्न आले, मग त्या वर्णमालेमध्ये वर्ण किती आहेत, त्यामध्ये परवर्ण किती आहेत, या सर्व गोष्टीचा अभ्यास आज या महत्त्वाच्या भागामध्ये आपण करणार आहोत। बघा मित्रांनो, वर्णमाला म्हटलं की ही एक माळ आहे। या वर्णमालेमध्ये एकूण तिघांचा समावेश आहे। ते तीन कोण आहेत तर मित्रांनो ते सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे। त्यामध्ये स्वर आहे, त्यानंतर स्वरादी आहेत, त्याचबरोबर व्यंजने आहेत। तर बघा मित्रांनो, या तिघांचाही अभ्यास आपल्याला झाल्यानंतर वर्णमाला हा टॉपिक कळेल आणि वर्णमाला टॉपिक समजल्याच्या नंतर आपल्याला संधी हा टॉपिक खूप सोपा जाईल। सांगायचा मुद्दा काय आहे मित्रांनो, काही टॉपिक आले तर त्याच्यावर काही रिलेटेड टॉपिक असतात। त्या सर्व टॉपिकचं नॉलेज जर आपल्याला कन्फर्म पाहिजे असेल तर एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्यांचं अनुकरण झालं पाहिजे। कारण अनुकरण झाल्याशिवाय आपण कोणतेही प्रश्नाचं स्वरूप ठरवू शकत नाही मित्रांनो। कारण भाषा दोन प्रकारच्या आहेत, बोली भाषा, प्रमाण भाषा। बोली म्हटलं की आपल्यानुसार ॲडजस्ट आहे, पण प्रमाण म्हटलं की नियमाला, म्हणजेच शब्दानुशासन। जिथे नियमावली आली तिथे समजायचं व्याकरण आहे। आणि या व्याकरणामध्ये व्याकरण म्हटलं की स्पष्टीकरण करणारं शास्त्र होय। मग काय स्पष्ट करतं, मग त्या व्याकरणाची नियमावली काय आहे, विविध जे परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये वर्णमाला हा टॉपिक काय भूमिका करतो, संधी टॉपिकवर कसे प्रश्न येतात, या सर्व भागाचा आपण या महत्त्वाच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी वर्णमाला यामध्ये स्वर म्हणजे काय, स्वरादी कशाला म्हटलं जातं, व्यंजन कशाला म्हटलं जातं, त्याचे प्रकार कसे पडतात, यावर आता आपण चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, मागच्या स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच काही प्रश्न आलेले आहेत, ऱ्हस्व स्वर ओळखा, दीर्घ स्वर ओळखा। मग आम्हाला हे स्वर पण माहीत झाले पाहिजे। या स्वरांची श्रृंखला आपल्याला जर माहीत झाली तर आपल्याला पुढे कुठेही अडचण येऊ शकत नाहीये। तर जसं की आता मी जी मांडणी करतोय या स्वरांची मांडणी केल्यानंतर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की हे नेमकं स्वर कशाला म्हणतात। इंग्रजीमधून मराठीमध्ये जे दोन आले त्यांना काय नाव द्यायचं, नवे स्वरादी म्हणायचं का स्वरादी म्हणायचं, ही चर्चा करण्याचा भाग आहे। त्याचबरोबर आता हे 12 स्वराचे 13 आहे का 14 आहे हे पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। यामध्ये संयुक्त स्वर का म्हणायचं, त्याचबरोबर संयुक्त स्वराची भूमिका मांडत असताना त्यामध्ये 2 विजाती स्वर येतात का हे पण येणं गरजेचं आहे। आणि जे इंग्रजीमधून 2 आलेत त्यांचं जे नाव आहे ते म्हणजे ॲ आणि ऑ। बघा मित्रांनो, यांना आपण नवे स्वरादी असं म्हणत असतो। सांगायचा मुद्दा असा आहे, आपल्याला जर स्वर म्हणजे काय हे नाही समजलं तर आपल्याला त्याचे प्रकार कळणं कठीण जाऊ शकतं। म्हणून एकदम सावकाश अभ्यास करूया। बघा मित्रांनो, हे मी तुमच्या पुढे स्वर मांडले आहेत। आता या स्वरांची भूमिका काय असते हे नंतर पाहूया, पहिलं हे समजून घेऊ स्वर म्हणजे काय। बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिल्यात, पण मित्रांनो अशी काही व्याख्या पाहिजे जी व्याख्या आपल्या मनाने बोली भाषेतून तयार झाली पाहिजे। तर मित्रांनो, स्वर म्हणजे असा वर्ण जेव्हा मुखावाटे बाहेर पडतो तेव्हा कोणत्याही अवयवाची मदत न घेता बाहेर पडतो, असा स्वर म्हणजे विवृत्त, असा स्वर म्हणजे स्वावलंबी। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल विवृत्त काय। बघा मित्रांनो, स्वर यांना आपण विवृत्तही असं का म्हणतो, याच्या मागे कारण काय आहेत बघा। की जेव्हा स्वर मुखावाटे बाहेर पडतो तेव्हा तोंड उघडं व पसरलेलं असतं, म्हणून या प्रक्रियेला आपण विवृत्त असं म्हणत असतो। म्हणून मित्रांनो, स्वर म्हणजे स्वावलंबी, जो स्वतंत्र उच्चार असतो, त्यांना दुसऱ्याची मदत घ्यायची गरज नाहीये, म्हणून त्याला आपण स्वावलंबी म्हणू शकतो। म्हणजे असा वर्ण जो मुखावाटे बाहेर पडताना कोणाचीही मदत न घेता बाहेर पडतो, याचा अर्थ जो दुसऱ्याची मदत घेतो तो परवर्ण, तो परावलंबी, तो स्वरांत, तो संवृत्त, ती पुढची गोष्ट आहे। पहिली स्वर म्हणजे काय, आज आपण फक्त वर्णमालेमध्ये तिघांची मालिका आहे, स्वरांची मालिका, स्वरादी आणि व्यंजने, यापैकी आज आपण स्वराबद्दल चर्चा करत आहोत। मित्रांनो, स्वर म्हणजे स्वावलंबी, स्वर म्हणजे विवृत्त। म्हणजे इथं तुम्हाला नक्की कळालं असेल की स्वर बाहेर पडताना कोणाचीही मदत नाही घेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्वावलंबी, म्हणजे जे स्वतः जीवावर चालतो, लोकांची मदत घ्यायची गरज नाहीये। विवृत्ताचा अर्थ काय मित्रांनो, विवृत्त म्हणजे
तोंड उघडे व पसरलेलं, अशा प्रक्रियेला आपण काय म्हणतो, विव्रत. म्हणजे विव्रत याने स्वर, स्वरांनाच आपण विव्रतही म्हणतो. मग आता असे स्वर किती, मग बघा मित्रांनो, मग स्वरांचे प्रकार 3. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऱ्हस्व स्वर. नंबर 2 यामध्ये दीर्घ स्वर. बघा मित्रांनो, ही स्वरांचे प्रकार आहेत. मग एकूण स्वरांचे प्रकार किती पडले, 3. त्यामध्ये पहिला कोणता, ऱ्हस्व स्वर. त्यानंतर दुसरा कोणता, दीर्घ स्वर. आणि तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये नाव आहे संयुक्त स्वर. बघा मित्रांनो, हे परीक्षेला खूप महत्त्वाचा भाग आहे. यावर अनेक प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. जसं की आता मी तुम्हाला स्वरांची माहिती मांडत असताना एक गोष्ट क्लिअर झाली असेल की यामध्ये ऱ्हस्व स्वर आहेत, यामध्ये दीर्घ स्वर आहेत. मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, मग ॲ आ कोण. बघा मित्रांनो, इंग्रजीमधून मराठीमध्ये ते आलेले स्वर आहेत. पण जसं की आपण यांना नावं दिले तसे यांना पण आपण नाव देऊ शकतो. ते म्हणजे तुम्ही या दोघांना असंही म्हणू शकता, नवे स्वरादी. कारण मागच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो की खालील नवे स्वरादींची संख्या किती, किंवा खालील नवे स्वरादी कोणता, हाही प्रश्न आलेला आहे. तेव्हा आपल्या डोक्यामध्ये आठवलं पाहिजे, इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले जे 2 नवे स्वरादी आहेत त्याला नवे स्वरादी म्हणू शकता. असे मिळून या सर्व स्वरांची संख्या 14 झालेली आहे, यांचं एकत्रीकरण करून. ठीक आहे, आता आम्हाला एकेकाचा अभ्यास करायचा. का करायचा अभ्यास मित्रांनो, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण परीक्षेला प्रश्न येतो, खालील ऱ्हस्व स्वर ओळखा. बघा मित्रांनो, फक्त ओळखा आणि अचूक गिरवा हे आपल्याला माहिती झालं पाहिजे. म्हणून बघा, ऱ्हस्व स्वर का म्हणायचं, दीर्घ स्वर का म्हणायचं आणि संयुक्त स्वर का म्हणायचं. याच्या नंतर पुढे अजून एक गोष्ट आहे, उच्चार स्थानावरून 2 प्रकार पडतात, ज्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो आणि विजातीय स्वर म्हणतो. पण मित्रांनो, हे जर गोष्ट बारीक बारीक आहेत, पण आम्हाला बेसिकली गोष्टी आल्या पाहिजे. स्वर अ आ इ ई उ ऊ रू रुलू ए आई ओ आऊ आणि नवे आले ॲ आ, हे आम्हाला माहिती झाल्याच्या नंतर एकदम सिरियल नंबरने अभ्यास करूया. एकूण स्वर म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. स्वर म्हणजे विव्रत, कारण स्वर जेव्हा बाहेर पडतो मुखातून तेव्हा तोंड उघडे व पसरलेलं असतं, म्हणून त्याला आम्ही विव्रत असं म्हटलेलं आहे. परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो, स्वरांना असेही म्हणतात, तेव्हा आपल्या डोक्यात आलं पाहिजे स्वरांना विव्रत असे सुद्धा म्हणतात. का म्हणतात, कारण आता सांगितलं तोंड उघडे व पसरलेलं असतं, म्हणून आपण त्या प्रक्रियेला विव्रत असं म्हणत असतो. एक क्लिअर झालं. त्यानंतर आता स्वरांचे प्रकार 3. मग पहिला कोणता, ऱ्हस्व. दुसरा कोणता, दीर्घ. तिसरा कोणता, संयुक्त. आता आपल्याला यांची एक एक उभारणी म्हणजे करताना आपल्याला याची उजळणी करूया आपण की नेमकं कसे प्रश्न येतात. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न असा येऊ शकतो, ऱ्हस्व स्वर ओळखा, खालील दीर्घ स्वर ओळखा, मग संयुक्त स्वर ओळखा. आम्हाला याच्या व्याख्या सुद्धा माहीत झाल्या पाहिजे, म्हणून परत ऐका. ऱ्हस्व स्वर का म्हणायचं, ज्या स्वरांचा उच्चार काढताना कमी वेळ लागतो, ज्याचा उच्चार आखूड होतो, त्यांना तुम्ही ऱ्हस्व स्वर म्हणू शकता. मग दुसरा प्रश्न काय, दीर्घ स्वर. यांच्या उलट करायचं, ज्या स्वरांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो, ज्यांना आम्ही लांबट उच्चार म्हणतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतो. आता राहिला प्रश्न संयुक्त. बघा मित्रांनो, उच्चाराचा विचार जर केला तर तुमच्या मनात कसा प्रश्न, बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर मग दीर्घ स्वरचा व्याख्या काय दिली, ज्या स्वरांचा उच्चार काढताना जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. अगदी बरोबर आहे. मग तुम्हाला वाटतं असेल, मग सर हे जी संयुक्त स्वर आहेत, ए आई ओ आऊ, तुमच्या मताला मी सहमत आहे. यांचा उच्चारानुसार जर विचार केला तर हे दीर्घ स्वर वाटतात, कारण याचा उच्चार लांबट आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा डिफरंट हा आहे, वेगळं पण हे आहे की हे 2 विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून, म्हणजे काय, 2 वर्णांच्या एकत्रीकरणातून फक्त एक वर्ण तयार होतो, तो वर्ण म्हणजे संयुक्त स्वर होय. लक्षात ठेवा मित्रांनो. मग आता ऱ्हस्व स्वर म्हटलं की माझ्या डोक्यात आलं पाहिजे ज्याचा उच्चार कमी होतो. असे कोण आहेत, अ ई रू रुलू. आता विचार करा मित्रांनो, आता बरेच जणांचं मत आहे की या वर्णमाले त्यांना स्थान दिलेलं आहे. मग आता वर्णमाले स्थान दिलं तर यांचा जर विचार केला तर या दोघांपैकी ॲ याचा पण उच्चार आखूड होतो, पण त्यांना अजूनही असं कुठलंही पद दिलेलं नाहीये. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, हे 2 नवे स्वर आधी आहेत. आता इथे बघा, अ ई उ रू रुलू, याच्यात कोणतं राहिलं मित्रांनो, अजून ऊ राहिलं. म्हणजे बघा, आता प्रश्न आहे, हे कोण आहे, ऱ्हस्व स्वर. यांना ऱ्हस्व स्वर काय म्हणायचं, ज्याला ऱ्हस्व स्वरला आपण लघु म्हणू शकतो, ज्याला ऱ्हस्व म्हणजे एक मात्रा,
तुमच्या मनात परत प्रश्न पडला असेल, सर मात्रा म्हणजे काय? मात्रा म्हणजे ऱ्हस्व स्वर असो की दीर्घ स्वर असो, यांचा उच्चार काढणारा लागणारा जो कालावधी आहे, जो वेळ आहे, त्यांना मात्रा म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, आता ऱ्हस्व स्वराला वेळ कमी लागतो आखूड त्याचा उच्चार काढताना, म्हणून याला एक मात्रा म्हणूया. लक्षात घ्या, एक मात्रा म्हणजे ऱ्हस्व स्वर. मग आता दीर्घ स्वर यांच्या उलट करणार. ज्यांना ऱ्हस्व स्वर समजले त्याला दीर्घ स्वर समजणार, कारण दीर्घ स्वर समजले त्याला संयुक्त स्वर समजणार. ही एकमेक श्रंखला, ही एकदा जर श्रंखला तुम्हाला माहीत झाली तर तुम्हाला याच्यावर आयोगाचे प्रश्न कशा प्रकारचे येतात हे कळणं गरजेचं आहे मित्रांनो. हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. परत ऐका, ऱ्हस्व स्वर ज्यांचा उच्चार आखूड होतो हे ऱ्हस्व स्वर आहेत, म्हणून यांना आम्ही ऱ्हस्व म्हटलं. मात्रा का म्हणायचं? परत ऐका मित्रांनो, मात्रा का कशाला म्हणतात? ऱ्हस्व स्वर असो की दीर्घ स्वर, स्वरांचा उच्चार काढायला लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीला किंवा वेळेला आपण मात्रा असं म्हणू शकतो. मग आता ऱ्हस्व स्वर ज्याचा उच्चार आखूड आहे, मग दीर्घ स्वर. बघा मित्रांनो, दीर्घ स्वर खरं जर विचार केला तर फक्त 3च आहेत, जसं की आ, ई आणि ऊ. बघा हे कोण आहेत? दीर्घ स्वर आहेत. मग आपल्या इथं मांडणी करावं लागेल. जसे आपण ऱ्हस्व स्वरांची मांडणी केली तशी दीर्घ स्वराची करूया. त्यामध्ये आ, ई आणि ऊ हे दीर्घ स्वर. का बरं? कारण यांचे उच्चार काढताना जास्त वेळ लागतो, म्हणून दीर्घ स्वर म्हणजे 2 मात्रा. बघा मित्रांनो, दीर्घ स्वर म्हणजे 2 मात्रा. मात्रा म्हणजे काय तुम्हाला नक्की कळालं असेल. मग आता हे प्रश्न येऊ शकतो याच्यावर. प्रश्न कसा येतो आयोगाचा हे लक्षात ठेवा. खालील ऱ्हस्व स्वर ओळखा, खालील दीर्घ स्वर ओळखा. या स्वरांची अंमलबजावणी करताना आपल्याला आयोगाचे प्रश्न कसे येऊ शकतात हे जास्त माहित होणं गरजेचं आहे मित्रांनो. जेवढ्या तुम्ही प्रश्नपत्रिका चेक कराल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की परीक्षेमध्ये स्वराशी संबंधित असा प्रश्न येतो. मग मला माहिती असायला पाहिजे ऱ्हस्व स्वर काय असतं, दीर्घ स्वर काय असतं, त्याचबरोबर संयुक्त स्वर काय आहे हे आम्हाला कळायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, दीर्घ स्वर ज्याचा उच्चार लांबट होतो असे हे 3 आहेत. मग तुम्ही म्हणणार सर मग ए, आई, ओ, आऊ हे काय आहे? तर मित्रांनो, हे संयुक्त स्वर आहेत. मग संयुक्त स्वर आपण यांना का म्हणायचं हाही तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की आला असेल. बघा मित्रांनो, तुमच्या मनात जरी नाही आला तरी आयोगाच्या मनात हा प्रश्न असतो. खालील संयुक्त स्वर ओळखा, खालील दीर्घ स्वर ओळखा, खालील सजातीय स्वरांची जोडी ओळखा, खालील विजातीय स्वरांची जोडी ओळखा. आता जर या गोष्टी माहीतच नाही झाल्या तर आपण पुढे उत्तर कसं पाडणार मित्रांनो, हे पण कळणं गरजेचं आहे. विद्यार्थी हार्डवर्क करतात, पण त्यांनी रिक्वेस्ट आहे मित्रांनो स्मार्ट वर्क करा. कमी वेळात कळायला पाहिजे. पूर्ण वर्णमाला अगोदर पाहण्याच्या अगोदर त्या वर्णमालेमध्ये किती प्रकारची वर्ण आहेत. मग स्वर हे एक वर्ण आहे, स्वरादी पण वर्ण आहे, त्याचबरोबर व्यंजन हे सुद्धा वर्ण आहे. मग स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार किती, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय. जेवढे हे प्रश्न तुमच्या डोक्यात बेसिकली जर आले तर पुढचे टॉपिक तुम्हाला खूप सोपे जाऊ शकतात. जसं की वर्णमाला जर आली तर वर्णमालेच्या रिलेटेड संधी हा टॉपिक तुम्हाला खूप सोपा जाऊ शकतो मित्रांनो. कारण संधीमध्ये स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, व्यंजन संधी आहे. जर तुम्हाला व्यंजनच माहीत नाही तर व्यंजन संधी कशी कळणार. जर स्वर माहीत नसेल तर स्वरांचे 5 नियम तुम्हाला कसे कळणार संधीचे, जसं की गुणादेश आहे, यणादेश आहे, वृद्धादेश आहे, सजातीय स्वर संधी ज्याला आपण दीर्घत्व स्वर संधी म्हणतो. स्वर कळाला की तुम्हाला स्वर संधी येणार. व्यंजन समजलं तर व्यंजन संधी कळणार. स्वरादी कळाले तर तुम्हाला विसर्ग संधीशी जे प्रकार आहे ते समजणार. म्हणून मित्रांनो, एखादा टॉपिक नाही समजला म्हणून पुढच्या टॉपिकवर त्याचा परिणाम होतो, म्हणून हे बेसिकली गोष्ट येणं गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता सर हे ऱ्हस्व स्वर कळालं, दीर्घ स्वर कळालं, पण सजातीय स्वर आम्हाला कसं कळणार. बघा मित्रांनो, संयुक्त स्वर कसं कळणार तेही सांगतो. का म्हणायचं यांना हे दीर्घ स्वरामध्ये का येत नाही मित्रांनो, कारण बघा आ, ई, ऊ यांना काही 2 वर्णांचं एकत्रीकरण नाहीये, ते आपापले एकातच गुंग आहेत, ठीक आहे. पण संयुक्त का म्हणायचं, संयुक्त म्हणजे दोघांच्या संयोगाने, म्हणजे काय 2 वर्णांचं एकत्रीकरण झालं तरच संयुक्त स्वर तयार होतो. म्हणून आपल्याला त्यांना वेगळ्या प्रकारमध्ये मांडणी केलेली आहे. म्हणून प्रश्न जर आला खाली बघा ए असा जर प्रश्न आला, हा कोणता प्रकार आहे, कोणत्या स्वरांचा प्रकार आहे, हा कोणता स्वर आहे, असा जर प्रश्न आला मित्रांनो तर लक्षात ठेवा याचं उत्तर तुम्हाला लिहिणं आहे फक्त
संयुक्त स्वर. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, सर याला संयुक्त स्वर का म्हणायचं, आम्हाला दीर्घ स्वर म्हणायचे. दीर्घ स्वर का म्हणू शकता, त्याचा उच्चार लांबट आहे म्हणून. पण संयुक्त का म्हणू शकता, कारण बघा मित्रांनो, या दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून जेव्हा एक वर्ण तयार होतो हे आम्हाला आलं पाहिजे. जसं की आता बघा, अच्या पुढे ई किंवा ई आलं तर काय होतं, ए होतो. त्यानंतर बघा, आ यांच्या पुढे दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून काय झाला, आई. त्याच्यानंतर बघा, उ ऑब्लिक उ म्हणजे रस्व किंवा दीर्घ. बघा इथे काय झाला, ओ. त्यानंतर आ अधिक उ ऑब्लिक उ काय झाला, आऊ. म्हणजे बघा, यांना आम्ही आता दीर्घ स्वरात नाही मांडू शकत, कारण का, एक वर्ण तयार होण्यासाठी या दोघांचं एकत्रीकरण करावं लागलं. म्हणजे दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून फक्त एक वर्ण तयार होतो, म्हणून हा संयुक्त स्वर आहे. अपेक्षा करतो मित्रांनो हे तुम्हाला नक्की कळालं असेल, कारण कधी कधी प्रश्न असे येतात. आता बघा, अ अधिक ई म्हणजे आता हे दोन कोण आहेत, विजातीय स्वर आहे. दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून संयुक्त स्वर. पण ते विजाती आहेत का, आपण ते नंतर ठरवू. पहिला मुद्दा हा ठरवून घ्या, यांना आपण दीर्घ स्वराच्या श्रृंखलेमध्ये का मांडू शकत नाही, कारण हे अपवाद चार असे वर्ण आहेत जे वर्ण एक वर्ण तयार होण्यासाठी दोघांचं एकत्रीकरण करावं लागतं, म्हणून हे संयुक्त स्वर आहेत. नक्की मित्रांनो तुम्हाला कळालं असेल, नक्की तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला असेल की स्वरावर या बारीक बारीक गोष्टी खूप आहेत. आपल्याला कधी कधी वाटतं या बारीक गोष्टीची ही सर्व टूल्स आहेत. या गोष्टी जर तुम्हाला बेसिकली क्लिअर झाल्या तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, कारण विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत ज्या बदलत्या प्रवाहानुसार तुम्हालाही बदलावं लागतं, या गोष्टीचं क्लिअर अभ्यास तुम्हाला होणं गरजेचं आहे. हे रस्व काय, दीर्घ काय आणि संयुक्त काय. मित्रांनो हे नक्की तुम्ही मांडणी केली असेल अपेक्षा करतो. त्याच्यानंतर स्वरांची इथपर्यंत मालिका संपली नाही, त्याच्यानंतर परत प्रश्न पडतो काय, उच्चार स्थानावरून. बघा मित्रांनो, उच्चार स्थानावरून परत दोन प्रकार पडतात, स्वरांचे दोन प्रकार पडतात. ते कोणते पडतात मित्रांनो हे पण माहित होणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक नंबरचा जो आहे तो आहे सजातीय स्वर. बघा मित्रांनो, आणि नंबर 2चा जो आहे तो म्हणजे विजातीय स्वर. आता बघा हे दोन प्रकार पडले, यांचाही आम्हाला अभ्यास होणं गरजेचं आहे. सजातीय स्वर का म्हणायचं, विजातीय स्वर का म्हणायचं. मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला तर आलीच पाहिजे, पण त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच मित्रांना इथे धोका झालेला आहे की त्यांना अचूक उत्तर गिरवता आलं नाहीये, म्हणून त्यांचे कधी काही जणांचे 4 प्रश्न चुकले, काही जणांचे 2 प्रश्न चुकले. एवढ्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे डावपेच येणं खूप काळाची गरज आहे. मित्रांनो या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना वर्णमाला कन्फर्म झाली त्याला संधी टॉपिक खूप एकदम सोपं वाटेल. तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच कळेल की संधी टॉपिक जेव्हा मी सुरू करेल तेव्हा तुम्हाला कळेल की सर वर्णमालेनुसार आपण संधी का घेतोय. कारण सांगतोय, कारण वर्णमाला आली तर संधी का येते, कारण ज्याला स्वरच नाही कळाला तर त्याला स्वर संधी नाही कळणार. मित्रांनो व्यंजन नाही कळला तर व्यंजन संधीचे प्रकार तर लांबची गोष्ट आहे, व्यंजन कळणार नाही, म्हणून हे स्वरांचा प्रकार आपण अभ्यासूया. मित्रांनो उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात, ते म्हणजे सजातीय स्वर. आता सजातीय स्वर म्हणजे काय ही व्याख्या तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे की बघा लक्षात ठेवा, एकाच उच्चार स्थानातून निघणारे, लक्षात घ्या, एकाच उच्चार स्थानातून निघणारे जे स्वर असतात त्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. याच्या उलट करायचं, ज्यांना सजातीय स्वर समजतं त्यांना विजातीय स्वर समजायला काहीच कठीण जात नाहीये. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातून, जसं की बघा इथं वेगळं काय आहे का, एकाच उच्चार स्थानातून वर्ण निघाले. त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो ई ई, त्याचबरोबर काय म्हणू शकतो ऊ ऊ. बघा मित्रांनो आता हे तुम्हाला का माहिती झालं पाहिजे, कारण याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. कसे प्रश्न येतो बघा, आता तुम्हाला वाचन केल्यानंतर मी प्रश्नपत्रिका बऱ्याच वेळेस तुम्हाला मित्रांनो पहा का म्हणतो, कारण आपल्याला अभ्यासाची लिंक लागू शकते. कारण जोपर्यंत तुमची अभ्यासाची लिंक कधी लागू शकते, ज्यावेळेस तुम्हाला माहित होतो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे प्रश्नामध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो, हे जेव्हा मला कळतं तेव्हाच मी अभ्यासाला चांगल्यापैकी लागू शकतो. म्हणून मित्रांना रिक्वेस्ट आहे, बघा सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणारे जे स्वर असतात त्यांना आपण सजातीय स्वर. सर आता हे तर आम्हाला माहित झालं, मग याच्यावर प्रश्न काय येतो मित्रांनो, याच्यावर असा प्रश्न येतो, खालील सजातीय स्वरांची जोडी ओळखा.
खालील विजातीय स्वरांची जोडी ओळखा. आता मला जर त्याची व्याख्याच माहीत नसेल, त्याचा कुठल्याही बेसिक गोष्टच माहीत नसेल, तर मी त्याच्यावर काहीच भाष्य करू शकत नाही. म्हणून माहिती झालं पाहिजे मित्रांनो. असं काही अवघड नाही आहे, सर्व सोपं आहे मित्रांनो. प्रयत्न केल्यानंतर उद्याचे तुम्ही भावी अधिकारी आहात. सर्व बेसिक गोष्टी फक्त आत्मसात करा. उद्याची तुम्ही भावी अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी येऊ शकते. तुम्ही स्मार्ट वर्क केला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. बघा मित्रांनो, एका मिनिटात क्लिअर होतंय. हे सजातीय स्वराची जोडी आहे का, कारण एका उच्चार स्तरातून निघालेत म्हणून. त्यानंतर विजातीय स्वर. आता विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थान, ज्या वर्णाचा उच्चार भिन्न स्थानातून होतो. भिन्न उच्चार स्थानातून निघणारे जे वर्ण आहेत त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. भिन्न म्हणजे वेगळं. जसं की बघा, इथे मी काय देणार, ई म्हणजे वेगळंच काहीतरी निघालो. त्यानंतर उ, याच्या पुढे मी काय मांडलं, बघा मित्रांनो, आता इथे ही गोष्ट क्लिअर होते की याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, खालील विजातीय स्वरांची जोडी ओळखा, खालील सजातीय स्वरांची जोडी ओळखा. यावरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणारे वर्ण. भिन्न उच्चार स्थानातून निघायचं म्हटले की ते झाले विजातीय. मित्रांनो, इथे नक्की तुम्हाला कळालं असेल की या गोष्टी तुम्हाला मी का मांडलेल्या आहेत, कारण ही बेसिक गोष्ट आहे. बेसिक गोष्ट आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण डायरेक्ट जर आपण पुढचा अभ्यास केला तर हा टॉपिक तुम्हाला जर नाही कळाला तर पुढचं कळू शकत नाही. हे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक आयडियाज आहेत. आता याच्यानुसार तुम्ही प्रश्नपत्रिका चाळाव्यात की वर्णमालेवर आतापर्यंत कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे जर तुम्हाला अजून माहिती मिळाली तर तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की आपण अभ्यास कशा ट्रॅकनुसार करायला पाहिजे, आपण वेगळ्या वेळेने चालतोय का. आपल्याला एक प्लॅन करावं लागेल, त्या प्लॅननुसार आपल्याला यश संपादन करायचं मित्रांनो. तर निश्चित तुम्हाला मी अपेक्षा करतो की तुम्हाला ऱ्हस्वस्वर समजले असेल. दीर्घस्वर आहेत, हे दोन नवे स्वर आधी आहेत. त्यानंतर ऱ्हस्वस्वर कशाला म्हटलं जातं, दीर्घस्वर कशाला म्हटलं जातं, विजातीय स्वर म्हणजे काय, सजातीय स्वर म्हणजे काय, यावर आयोगाने कशा कशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, यावर सर्व गोष्टी जर तुम्हाला ज्ञात झाल्या तर मित्रांनो कुठेही अवघड वाटणार नाहीये. द्या स्पर्धा परीक्षा केंद्र खास आपल्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे आणि ही श्रृंखला अशीच चालू राहणार आहे. अपेक्षा आहे मित्रांनो, तुम्हाला नक्की तुमच्या कमेंट्स आम्हाला सुचवा की आमच्याकडनं तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे. हे आमचं तुमच्या अपेक्षा आमच्यासाठी स्वागत आहे. आम्ही प्रयत्न करूया की अजून तुमच्यासाठी काय वेगळं देता येईल, जे करून तुम्हाला यश संपादन व्हावं. तुमचं समाधान हे आमचं सर्वात मोठं एक ध्यास मानूया. आम्हाला हा ध्यास आहे की तुमचं नोकरी तुम्हाला लागणं गरजेचं आहे. या अनुषंगाने या टॉपिकमध्ये आपण चर्चा केली आहे ती म्हणजे स्वर म्हणजे काय. स्वरावर काय चर्चा केली मित्रांनो, आता तुम्हाला माहीत झालं असेल ही एक वर्णमाळ आहे. मग यावर असे वेगळे स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारतात. वर्णमालेची संख्या किती, तर मित्रांनो वर्णमालेची संख्या 1. वर्ण किती म्हटल्यावर तो पुढचा भाग झाला, कारण ही जी माळ आहे ही माळ किती जणांची एकत्रीकरण आहे, स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आता मित्रांनो पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला स्वरादीबद्दल माहिती देणार आहे, व्यंजनाबद्दल माहिती देणार आहे. त्याचबरोबर या वर्णांचे उच्चार स्थानावर कसे प्रश्न येतात, त्याचबरोबर जोडाक्षर काय असतं, त्याचबरोबर कंपित वर्ण काय असतं, या सर्व गोष्टीचा अभ्यास पुढच्या भागामध्ये केला जाईल. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये या वर्णमालेमध्ये तिघापैकी एकाचा आपण अभ्यास केला ज्याला आपण स्वर म्हणतो. नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की स्वरावर जर कशाही प्रकारचे प्रश्न आले तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की द्याल ही अपेक्षा करतो. आणि आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. लवकरच पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आयोगाने आतापर्यंत प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या दोन्ही गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालणार आहेत. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर आपला व्हिडिओ तुमच्यासाठी मांडण्यात येतील. हाच आमचा उपक्रम आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्हाला तुमचं यश कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट, टेक केअर.